हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड लास्ट डिजिट्स ऑफ नंबरचा प्रोग्राम. तर ह्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम्स अँड प्रोग्राम मी तुम्हाला इक्लिप्समध्ये करून दाखवेल की आपलं लॉजिक हे बरोबर आहे की नाही. तर चला बघूया लॉजिक आपल्या प्रोग्राम. तर आपल्या प्रोग्रामचं लॉजिक बघण्याआधी सर्वांना माझा मनाचा राम राम. तर आजचा आपल्या प्रोग्रामची कंडिशन आहे की आपल्याला फर्स्ट डिजिट अँड लास्ट डिजिटची ॲडिशन करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. तर नम इक्वल टू 1 2 3. ओके. तर इथं कंडिशन आहे की फर्स्ट डिजिट प्लस लास्ट डिजिट इक्वल टू 4. हे आपल्याला आन्सर भेटलं पाहिजे. तर ह्यासाठी जर आपण विचार केला तर आपण जर आपल्या नंबरला जर मॉड केलं तर नम मॉड 10, तर इथं आपल्याला लास्ट डिजिट भेटून जाईल. तरी हा आपल्या नंबरचा लास्ट डिजिट आहे. तर हे आपली आहे फर्स्ट स्टेप. तर फर्स्ट डिजिटसाठी जर बघायचं झालं तर आपल्याला लूप यूज करावं लागेल, व्हाईल लूप. तर व्हाईल लूप मध्ये कंडिशन चेक करावं लागतील की नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. इथं फर्स्ट डिजिट साठी इक्वल टू नमला आपण मॉड करून घेऊ 10 ने. देन परत नम इक्वल टू नमला डिवाइड करून घेऊ 10 ने आणि आपला लूप जो आहे त्याला क्लोज करून घेऊ. ओके. तर तुम्हाला सांगू, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3. तर इथं आपण चेक करू 1 2 3 शून्यापेक्षा मोठा आहे की नाही. तर कंडिशन ट्रू आहे. लूपच्या आतमध्ये येईल. फर्स्टला सध्या 0 आहे. देन नंबर आपला आहे 1 2 3 मॉड 10. तर आपल्याला इथं भेटून जाईल 3. देन नेक्स्ट लाईन मध्ये येईल. नेक्स्ट लाईन मध्ये नंबर आहे आपला 1 2 3 डिवाइड बाय 10. तर इथं आपल्याला भेटून जाईल 1 2. परत कंडिशन चेक होईल, व्हाईल लूपची कंडिशन चेक होईल 1 2 हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. कंडिशन ट्रू आहे, त्याच्यामुळे कंट्रोल हा आतमध्ये येईल लूपच्या. देन इथं परत चेक होईल 1 2 मॉड 10 इक्वल टू 2. फर्स्ट मध्ये 2 ऍड होईल. देन नेक्स्ट लाईनला चेक होईल परत 12 डिवाइड बाय 10 इक्वल टू 1. परत कंडिशन चेक होईल, एक हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तर आहे, तर कंट्रोल परत आतमध्ये येईल लूपच्या. परत इथं 1 मॉड 10 इक्वल टू 1च येईल. 1 डिवाइड बाय 10 केलं तर आपल्याला. देन इथून परत कंडिशन चेक होईल की 0 हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तिथं आपली कंडिशन रॉंग होते, त्याच्यामुळे इथं आपला प्रोग्राम स्टॉप होईल, म्हणजे लूप स्टॉप होईल. देन आता इथं आपल्याला ऍडिशन करावं लागेल. फर्स्ट प्लस लास्ट. तर आपल्याकडे फर्स्ट आहे, इथं फर्स्ट मध्ये स्टोर आहे 1 प्लस आणि लास्ट मध्ये आपल्याला भेटतील 3. तर यांची सम करून आपल्याला आन्सर भेटायला पाहिजे. तर बघूया आपल्या प्रोग्राम मध्ये, म्हणजे इक्लिप्स मध्ये जाऊन आपण टाइप करून बघू की आपला प्रोग्राम हा सक्सेसफुल होतो आहे की नाही. तर तुमचे सर्वांचे इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून बघूया. तर आपल्याला एक नंबर लागेल, तर तो नंबर आपण युजर कडून घेऊ. तर युजर कडून जर आपल्याला नंबर घ्यायचा असेल तर आपल्याला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर आपल्याला आधी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. SCANNER
इक्वल टू न्यू stdium डॉट इन. ओके, इथं आलेले रेड अंडरलाईन. तर यातला आपण आता बुकिट टेंगुल देऊ. राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर काय. तर चला आपण नंबर साठी मेसेज देऊया. एंटर द नंबर. ओके, एससी डॉट एक्सटेंड. इथून आपल्याला एक नंबर भेटून जाईल. तर आपण जसे लॉजिक मागे एक्सप्लेन केलं सेम लॉजिक मी इथं टाईप करणार आहे. तर इंटेजर लास्ट डिजिट साठीचं लॉजिक आहे खूप मोठं, नंबर मॉड 10. इथं मला लास्ट डिजिट भेटून जाईल माझ्या नंबरचं. तर फर्स्ट डिजिट साठी आधी मला फर्स्ट डिजिट डिक्लेअर करावं लागेल. इंटेजर फर्स्ट इक्वल टू 0. व्हाईल लूप मध्ये मला लॉजिक लिहायचे. तर व्हाईल लूप मध्ये मला कंडिशन चेक करावं लागेल, नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. देन ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. देन इथं फर्स्ट इक्वल टू नम मॉड 10. देन नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. हे आहे लॉजिक. तर इथं मला फर्स्ट डिजिट हा भेटून जाईल. तर मला यांची ऍडिशन करायची आहे. तर मला एक कंटेनर क्रिएट करावं लागेल सम नावाने. इंटेजर सम इक्वल टू फर्स्ट प्लस लास्ट. ते जी काही ऍडिशन असेल ती सम मध्ये स्टोअर होईल. त्याला प्रिंट करण्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं रिझल्ट कॉन्कॅटिनेशन सम. तर हे आहे आपल्या प्रोग्रामचा लॉजिक. तर आता आपण याला रन करून बघूया की आपला आउटपुट हे प्रॉपर सक्सेसफुल होत आहे की नाही. तर इथे इंटर द नंबर. हे आपले ऍडिशन भेटले आहे फर्स्ट डिजिट अँड लास्ट डिजिटची. तुम्ही प्रोग्राम चेक करून घेऊ शकता. तर चला आता आपण बघूया मेमरी डायग्राम आपल्या प्रोग्रामची. आपण आता बघणार आहोत लास्ट स्टेप आपल्या व्हिडिओची, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हा आपण आपला प्रोग्राम एक्झिक्यूट करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक हा स्टॅक फ्रेम मध्ये क्रिएट होत असतो. तर हा आहे आपला प्रोग्राम. तर इंटेजर नंबर, तर नंबर साठी एक कंटेनर क्रिएट होईल. फॉर एक्झाम्पल 100 ह्या ऍड्रेसवर त्याच्यामध्ये स्टोअर होईल आपला नंबर नम इक्वल टू 1 2 3. देन लास्ट डिजिट साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस असेल 200 आणि त्याच्यामध्ये स्टोअर होईल इक्वल टू नम मॉड 10. जो काही रिझल्ट येईल तो लास्ट मध्ये स्टोअर होईल. देन व्हाईल लूप. इथून आपल्याला भेटेल फर्स्ट डिजिट. तर व्हाईल लूपचं एक्सप्लेनेशन मी आधी इथं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बट फर्स्ट नंबर साठी एक कंटेनर क्रिएट होईल, तोही मेन मध्येच.
त्याचा ॲड्रेस असेल सपोज 300. जो काही आपल्याला फर्स्ट डिजिट भेटेल तो इथं स्टोअर होईल. देन इथं ॲडिशन होईल. देन समसाठी सुद्धा एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ॲड्रेस सपोज असेल 400 आणि त्याच्यामध्ये जो काही आपला रिझल्ट येईल फर्स्ट अँड लास्ट डिजिटचा तो स्टोअर होईल. सम इक्वल टू फर्स्ट अँड लास्टचा जो रिझल्ट असेल तो सम मध्ये स्टोअर असेल. तर तुम्ही बघू शकता आपण सर्व एक्सपेरिमेंट प्रॉपर केलेला आहे. ही आहे आपल्या प्रोग्रामची मेमरी डायग्राम. तर लवकरच भेटूया. बाय. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.